महाराष्ट्रात भाजपनं 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात। कोर कमिटीच्या बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मांडलं मत। आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांकडे। भाजप कोर कमिटीचा निर्णय, निवडणुकाही फडणवीसांच्याच नेतृत्वात। उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा मालेगावात दाखल। माजी आमदार आसिफ शेख यांची घेतली भेट, तर गुप्त वार्ता विभागाच्या सूचनेनंतर अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ। शरद पवारांच्या पुण्यातल्या निवासस्थानाबाहेरची सुरक्षा वाढवली। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा। पुण्यातल्या सभेनंतर भोवळ आल्यानं मनोज जरांगेंवर सह्याद्री रुग्णालयात उपचार। सकाळी 11 नंतर शांतता रॅलीसाठी अहमदनगरकडे रवाना होणार। उरण हत्या प्रकरणातील मृत यशश्री शिंदेचा मोबाईल फोन पोलिसांच्या हाती। फोन तपासणीसाठी पाठवणार। हत्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडणार। बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातल्या बाबा सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, 8 भाविक मृत्युमुखी। पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचा भाविकांचा आरोप। हिंडनबर्ग रिसर्चच्या आरोपानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना वेग। काँग्रेस आणि तृणमूलसह विरोधकांकडून माधवी बूच यांच्या राजीनाम्याची मागणी, तर गुंतवणूकदारांना चिंता आजच्या मार्केटची। पॅरिस ऑलिम्पिकची सांगता, समारोप समारंभात मनू भाकर आणि PR श्रीजेश भारताचे ध्वजवाहक। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकं। आणि रत्नागिरीतल्या देऊळमधील कातळ शिल्प संरक्षित स्मारक घोषित। 310 चौरस मीटर क्षेत्रफळ जागा संरक्षित। पर्यटकांसाठी नवं आकर्षण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।